अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकणीवाडी तालुका हातकणंगले येथील रिद्धी विनायक कांबळे वय वर्ष 5 ही बालिका जन्माला आल्यानंतर वयाच्या अवघ्या 4 महिन्यापासून थॅलासेमिया मेजर या आजाराशी झुंज देत आहे। या आजाराचे योग्य निदान लागले असून तिच्या उपचारासाठी सुमारे 21 लाख रुपये एवढी रक्कम लागणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था व दानशूर व्यक्तींनी या बालिकेच्या औषधोपचारासाठी सडल हाताने मदत करावी असे आवाहन कांबळे कुटुंबामार्फत करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रुकडीपैकी रुकडीवाडी येथील रहिवासी विनायक युवराज कांबळे हे सेंटरिंग कामगार असून त्यांची पत्नी भाग्यश्री कांबळे या मोलमजुरीचे कामे करतात। त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। त्यांची मुलगी रिद्धी ही जन्मल्यानंतर तिला वयाच्या अवघ्या 4 महिन्यापासून थॅलासेमिया मेजर या आजाराने ग्रासले आहे। या आजारामुळे तिच्या रक्तात लाल पेशी तयार होत नाही, त्यामुळे तिला वारंवार रक्त चढवावे लागत आहे। तिच्या या रोगाचे योग्य निदान वयाच्या 1 वर्षानंतर कोल्हापूर येथील CPR रुग्णालयामध्ये झाले आहे। त्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात येणार असून त्यासाठी SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई सेंट्रल येथे सुमारे 21 लाख रुपये खर्च सांगितला आहे। दरम्यान येथील हॉस्पिटल ट्रस्टीकडून निधीची थोडी व्यवस्था झाली असून इतर खर्चासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे। तर समाजसेवी संस्था, तरुण मंडळे व दानशूर व्यक्ती यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन रिद्धीच्या आई वडिलांकडून करण्यात आले आहे। कृपया आपली मदत बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी खाते क्रमांक 0936182100002464 व IFSC कोड BKID 00000936 यावरती किंवा भाग्यश्री कांबळे यांच्या गुगल पे मोबाईल क्रमांक 8600877070 यावर मदत करावी। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।